आता जास्त वाटते, पाणी खूप जास्त झालंय असं वाटतंय. जाताना नाही होता, आता बघा पूर्ण भिजवून टाकलंय. तर चला आता आपण चला तिकडनं जाऊ बघू. हा चप्पल काढो पडेल, चप्पल काढायला लागतील. पेंट भिजली त्याचे पेंट. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला मी दाखवतोय, आज मी ना तर शाळेवरती नाही जात. आज मला फॉर्म भरायला जायचं आहे तलासरीला, म्हणून मी आज घरीच आहे. तोपर्यंत सकाळी उठलो आणि बघतो तर बघा पेरूचं झाड मी इथे लावलेलं होतं. बघा पूर्ण पानं मरायला सारखे आलेले आहेत. काय माहिती नाही, पाणी नसेल म्हणून असं मला वाटतं. म्हणून आता याला आपण पहिले मातीने हे करून ठेवू, नंतर पाणी देऊ. म्हणून मी एवढं खणलंय लवकर लवकर. आणि इकडनं ऊन येतं आणि पाऊस येतो लहान लहान, पण मोबाईलने दिसणार की नाही ते नाही माहिती. पाऊस येतो थोडं थोडं आणि ऊन पण पडते, म्हणून आपण हे लवकर लवकर करू, नाहीतर पाऊस येईल मग चिखल पडेल पूर्ण. हा एवढं दिलंय, हे करून ना लगेच पाणी देऊन टाकलंय आणि खत पण थोडंफार दिलंय. आता तो मरत आला जिवंत होईल की माहिती नाही, जास्तच झालाय तो दिलं. आता आपण दुसरं काम करूया. पाईप निघाला इथलं, लगेच आपण तयारी करून ना आपण इकडनं गाणे लावून. पण तुम्हाला हे दाखवते, पप्पाने हे कापून टाकलंय. इथे मोरपंख होते ना झाड, ते कट केले कारण खूप खराब दिसत होते. आता याला नवीन येतील ना, ते कसं दिसतात ते आपण बघूया. हे बघा इकडनं कट केले, आता इकडनं कापतायत टोकर. हे आपण कट करायला जाऊया सोबत. आता आई बाबा कट कर. बस त्याला खा. बांबू कट केलाय ना, तो खराबच होऊन जाईल म्हणून पण बैलांना देऊ. आपले बैल आहे दोन. रे 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 हे बघा खातील वगैरे. पण अजून आपण जाऊया, अजून परत कट करावं लागेल. आज पप्पालाय पूर्ण दिवस काम 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 असेल असं वाटतंय आज. तर हे बघा एवढे बांबू कापले, आता हे कट करायचे आपल्याला इथून. तर मित्रांनो आम्ही बघा करून बांबू कापलेले होते आपण कट केलेले, आणि हे सामान इथे डोंगरीला आणून ठेवलं. इकडे आमचं जमीन आहे डोंगरीला इथे, आणि आता लाकड होते इथून, ते परत आपण घेऊन जाऊया पिकअपमध्ये. तुम्हाला मी सामान आणलेलं ते घेऊन आलोय ते दाखवलं नाही, कारण कामामध्ये होतं म्हणून. एवढं गरमी लागते. आता निघूया आपण घरी जायला. तर मित्रांनो आपण लगेच तयारी करून ना निघालो तलासरीला जायला. डोंगरीला तिकडे सामान वगैरे पूर्ण ठेवलं आणि लगेच आम्ही निघालोय. कोल्हा भाऊ आणि मी आहे माझ्यासोबत, आणि आता जातोय उत्पन्नाचा फॉर्म भरायला. म्हणून संध्याकाळी दुपारी जाणार होतो पण खूप ऊन लागत होता, म्हणून आता संध्याकाळी निघालो आम्ही. तुम्हाला दाखवतोय तलासरी, संध्याकाळचं वातावरण तलासरीचं तुम्हाला दाखवतोय मी आज. तर चला जाऊया. तर मित्रांनो हे बघा तलासरीला आलो आणि बघतो तर काय वडच कापलेले, पूर्ण कट केलेले, पूर्ण खुल्लासारखं वाटतंय. बघा हा इथे एक, इकडनं पण होता एक, तो पण कट केलाय. पूर्ण उजेड, वातावरणच चेंज करून टाकलंय पूर्ण. रस्ता पण सुद्धा
आता आपण जाऊया फिरत फिरत. फॉर्म झालाय माझं, आपलं काम होतं ते पूर्ण झालं. आता आपण जाऊ टीम वरती. इथला आपण झाड कापलंय बघा, इथे पण पूर्ण हे करून टाकलंय. बस बस बघा मित्रांनो, आपण आलोय यामध्ये बेकरीमध्ये. आपण काहीतरी घेऊ याच्यामधून. काय खाऊ वेग सांग नाही ते वेग. हा रसमलाई. हे बघा आपण हे खाऊ पेस्ट्री. रसमलाई वाला रसमलाई यो का यो घेऊ, यो का यो पार्सल घेऊ ना. पार्सल पार्सल कसं घेऊ, यो का यो कौन सा अच्छा रहेगा? कौन सा अच्छा है? दोनों अच्छा है. रबड़ी मिक्स हुए, ये वाला मिक्स होगा ना. यो घेऊ. हाँ हाँ ये दे दो रबडी मिक्स. आणि हे घेऊन आपण जाऊया डेम वरती. मस्त अजून काहीतरी घेऊ सामान. बस आम्ही पोहोचलोय कुर्जे डेम वरती. पण डेम तिकडनं वरती आहे आणि आम्ही खालीच आलोय, कारण गेलेलो तर ते वाटेला. पण आम्ही रिटर्न आलो कारण इकडे बघा नजारा काहीतरी वेगळंच दिसतोय. पाऊस खूप म्हणजे पाणी खूप सोडलंय असं वाटतंय तिथे, म्हणून पाणी बघा इकडनं जातोय. पूर्ण खाली होता आणि आताच तर तुम्हाला एक सूट करून दाखवते इकडनं. तर गाईज बघा इथपर्यंत आम्ही आलोय आणि इकडनं पाऊस म्हणजे पाणी खूप आहे इकडनं. आपल्याला जायचं आहे तिकडनं, कारण हा बघून आम्हाला वाटत नाही आम्ही डेम वरती तिथे वरती जाऊ असं. कारण इकडेच थोड्यावर बसू, टाइमपास करू. अजून तिकडनं चांगलंसं लोकेशन आहे, तिथे जाऊ आपण. चला तिकडनं जाऊ बघू. हा चप्पल काढो पडेल, चप्पल काढायला लागतील. पॅन्ट भिजली, त्याचे पॅन्ट ओला गेला. आपण वरती करू थोडा, अजून खूप खाली आहे. हे बघा आता वरती केलंय, आपण जाऊ आता मध्ये चप्पल घेऊन जाऊ, नाहीतर नंतर परत ए पेंट ओला झाला. हे बापरे बघा फायनली हा पोहोच के इधर. हा पार करून आपण आलो इकडनं. आता इकडे खतरनाक वाला नजारा झाला बघा. चप्पल भरू इथे बसू आता. ए बापरे आम्ही पाणी आणलंय याच्यामध्ये संपलंय वाटतं. नाहीतर पिलंच तर. हे बघा भावतून पाणी इकडनं तिकडनं. हे बघा वडापाव आणि छास आणि तिथे पेस्ट्री आणलेले आहेत आपण, ते नंतर खाऊ. पहिले हे आपण खाऊ वडापाव. मिनी पार्टी आहे हमारी दोनों, मिनी पार्टी. तर बघा तुम्हाला अजून काहीतरी सनसेट होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. थोडा अजून टाइम आहे, पण पाणी आहे आणि तुम्हाला दाखवतो. आवाज पण खूप आहे, तुम्हाला आवाज येत असेल की नाही ते मला माहिती नाही. बघा छास खतरनाक वाटतंय रे नजारा. हे बघा रसमलाई रबडी मिक्स आहे, पेस्ट्री आम्ही घेऊन आलाय. बघा भाऊतून पाणी आणि आम्ही मध्ये बसून पेस्ट्री खातोय.
तर मित्रांनो आपण इथे बसलेलो होतो मध्ये आणि आता झालंय आमचं खाण पूर्ण आणलेलं होतं सामान ना ते खाल्लं आणि आता परत निघूया आपण इकडनं जाईल पहिलं. आता जास्त वाटते पाणी खूप जास्त झालंय असं वाटतंय. जाताना नाही होता आता बघा पूर्ण भिजून टाकलंय. तर चला आता आपण इथून निघूया घरी जायला. संध्याकाळ झाली पूर्ण. आपण जायला निघालोय आता घरी. पण असं नाही वाटत घरी जाऊ असं. व्ह्यू खतरनाक आहे म्हणून कंटाळा येतो घरी जायला. फिरत फिरत जाऊ. असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बघा संध्याकाळचं पारडगड अरे समोर हा पारडगड तो आहे. आपण त्या दिवशी गेलेले बघा जेवले आणायला ना तोच. पूर्ण ब्लर सारखं दिसतोय. आम्हाला संध्याकाळ म्हणजे रात्र पूर्ण झाली आणि तुम्हाला दाखवतोय हा बघा थकलाय पूर्ण. इथे बसून झोपून सारखं राहिलेलं. तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.